नमस्कार, मी जगदीश देशमुख। आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहूया। सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून। पुणा मुंडवा कथित जमीन प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला अटक केली आहे। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आली आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये तेजवानी ही मुख्य सूत्रधार आहे। अटकेनंतर शीतल तेजवानीची वैद्यकीय तपासणी सुद्धा पूर्ण झाली आहे। एकीकडे आता अधिवेशन येणार आहे, अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातुरमातुर कारवाई केली। काय थातुरमातुर केली ते एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं, मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला अटक केली। आम्हाला हे सगळं नकोय। याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्या मागे जी यंत्रणा ज्यांनी काम केलं, मग ते कलेक्टर असो, एसडीओ असो आणि अजित पवार असो, यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी तर लढायचं ठरवलं। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, शीतल तेजवानीला अटक केलेली आहे। या प्रकरणी काय काय घडले पुण्यामध्ये दिवसभरात? जगदीश, खरं तर शीतल तेजवानी यांना आज जवळपास तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा जे आहे ते UOW अर्थातच आर्थिक गुन्हे शाखेने जे आहे ते आज चौकशीसाठी बोलवलं होतं आणि चौकशी अंती त्यांचं असं ठरलेलं पाहायला मिळतंय की शीतल तेजवानीच या सगळ्यामध्ये दोषी त्यांना आढळलेले आहेत। कारण का पोलीस आयुक्तांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बातचीत केली, त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जमीन खरेदी करण्यापेक्षा जमीन ज्यांनी विक्री केलेली आहे ते अधिकचे दोषी या सगळ्या कागदपत्रांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यामुळे या कन्क्लुजन पर्यंत पुणे पोलीस पोहोचलेले आहेत की जमीन खरेदी करणाऱ्यांपेक्षा विक्री करणारे जे आहेत त्यांनी या सगळ्यामध्ये कागदपत्रांचा मोठा घोळ केलेला आहे। कागदपत्रांच्या माध्यमातून त्याचबरोबर वतनदार जे आहेत त्या वतनदारांच्या मालकी हक्कीची जमीन जरी ते म्हणत असले की मूळ वतनदार आम्ही आहोत, तरी देखील ती जागा जी आहे ती जागा संपूर्ण शासनाकडे होती। शासनाच्या माध्यमातून ते जमीन जे आहे ते ताबा शासनाचा त्या जमिनीवरती होता। बॉटॅनिकल गार्डन जे आहे त्या ठिकाणी होतं। त्यामुळे कागदपत्रांची फसवणूक करून त्याबरोबर आर्थिक लोभ जो आहे तो या वतनदारांना दाखवल्यानंतर या जमिनीची पॉवर ऑफ ऑटोनॉमी जी आहे ती शीतल तेजवानींनी घेतली होती आणि त्यानंतर या जागेचा काही वर्षानंतर खरेदी व्यवहार जो आहे तो खरेदी खत केलेला पाहायला मिळतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शीतल तेजवानीच या सगळ्यामध्ये दोषी आहेत अशा प्रकारची निकष जो आहे तो पुणे पोलिसांच्या सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय। पुण्यातील UOWचे अर्थातच सायबरचे पोलीस उपायुक्त जे आहेत ते थोड्या वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतायत आणि त्यांच्याकडून या सगळ्याबाबतची माहिती जी आहे ती दिली जाणार आहे। त्यामुळे त्यांच्याकडून काय सांगितलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी जे आहे ते शीतल तेजवानी यांना आणण्यात आलेलं आहे। तर आपण पाहतोय की पोलीस उपायुक्त जे की विवेक मासाळ आहेत या सगळ्या सायबरचे, त्यांच्या माध्यमातून हा सगळा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता, ते या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। ते या सगळ्याबाबतची माहिती देत आहेत कारण का पुणे पोलीस आयुक्त या संदर्भामध्ये माहिती देत नव्हते आणि आता पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे बोलतायत। सर, शीतल तेजवानी यांना अटक जी आहे ती अखेर आपण दाखवलेली आहे। नेमक्या काय मुद्द्यांवरती अटक? आज दिनांक 12 रोजी संध्याकाळी दुपारी 4:30 वाजता शीतल तेजवानी यांना पोलीस स्टेशन खडक थोडं 500 गुन्हा रजिस्टर नंबर 552/25 यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सर काय कुठली पाहतोय की केवळ एका वाक्यामध्ये हे सगळं प्रकरण जे आहे ते सांगितलेलं पाहायला मिळतंय। कारण का त्यांच्या माध्यमातून कदाचित प्रतिक्रिया दिली जाईल असं सांगितलं होतं। कारण का पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं होतं सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की या सगळ्याबाबत सविस्तर भूमिका पोलीस उपायुक्त जे की UOWचे आहेत ते मांडतील, परंतु अगदी ठरवून लिहिल्याप्रमाणे 2 ओळीमध्ये शीतल तेजवानींना आम्ही आजच्या दिवशी चौकशी अंती अटक केलेली आहे। केवळ एका वाक्यामध्ये 2 वाक्यामध्ये ही संपूर्ण प्रतिक्रिया दिलेली आहे। याचा अर्थ या सगळ्यांच्या माध्यमातून शीतल तेजवानी यांना अटक जरी झाली असली तरी पार्थ पवारांबाबत काय भूमिका आहे, दिग्विजय पाटील जे की या सगळ्यामध्ये अमेडिया कंपनीचे पार्टनर होते त्यांची या सगळ्यामध्ये भूमिका आहे, हे सगळे प्रश्न जे आहेत ते पत्रकारांकडून येणार होते। परंतु त्यापूर्वीच पोलीस उपायुक्तांनी या सगळ्याची जी आहे ती भूमिका घेतलेली पाहायला मिळते आणि ते निघून गेलेले पाहायला मिळतात। जगदीश, जे मात्र हे सरकारी अधिकारी किंवा आयुक्त सुद्धा
अधिकची माहिती देत नाहीत किंवा माध्यमांसमोर येत नाहीत, याचं कारण हेही असावं का की पार्थ पवार यांचं नाव मध्ये आहे, त्यांच्याबाबत काही प्रश्न विचारले जातील, अजित पवारांबाबत काही प्रश्न विचारले जातील? अगदी बरोबर आहे जगदीश. त्यामुळेच पुण्याचे पोलीस आयुक्त सुद्धा ऑन कॅमेरा या सगळ्या प्रकरणावरती बोलत नाहीयेत. ऑफ कॅमेरा जरी ते त्यांची प्रतिक्रिया देत असले तरी मीडिया समोर येऊन या सगळ्या प्रकरणावरती त्यांना कुठलीही प्रकारची बोलायची इच्छा नाही. परंतु अटक केल्याबाबतची अधिकृत माहिती आम्ही तुम्हाला आमचे ईओडब्ल्यूचे म्हणजे अर्थातच सायबरचे जे पोलीस उपायुक्त आहेत ते विवेक मासाळ थोड्या वेळाने देतील असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु हे प्रश्न निश्चितचपणाने येणार होते की या सगळ्यामध्ये पार्थ पवारांचा देखील हस्तक्षेप असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर जी FIR दाखल केली खडक पोलीस स्टेशन येथे तिथे दिग्विजय पाटलांचं नाव आहे, इतर देखील काही आरोपी आहेत. या सगळ्याबाबतची भूमिका पुणे पोलिसांची काय आहे? कारण का एकट्या शीतल तेजवानी यांची चौकशी यांनी केलेली आहे आणि त्यांना अटक केलेली आहे. परंतु जमीन ज्यांनी खरेदी केलेली होती ते दिग्विजय पाटील ज्यांचं नाव FIR मध्ये आहे, परंतु आतापर्यंत FIR दाखल झाल्यापासून एकदाही चौकशी दिग्विजय पाटील यांची केलेली पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे हा सगळा गोंधळ जो आहे तो आता पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पाहायला मिळतोय आणि हे सगळे प्रश्न येतील असं पुणे पोलीस उपायुक्तांना माहिती आहे. त्यामुळेच पुणे पोलीस उपायुक्त या सगळ्यातून काढता पाय जो आहे तो त्यांनी घेतलेला पाहायला मिळतोय. जगदीश, रोहन, तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहाच. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.